नमस्कार, मी श्वेता. सुप्रभात. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. युद्ध थांबवण्यासाठी रशियावरती अधिकाधिक निर्बंध लादणं किंवा मग तिसऱ्या महायुद्धासाठी तयार राहणं हे दोनच पर्याय असल्याचं म्हटलंय. तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जायचं नसेल तर मग रशियावरती जास्त निर्बंध लादणं हाच पर्याय असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. युक्रेननं देखील आता शरणागती पत्करण्यास नकार दिल्यामुळे आता हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा रशियानं दिलाय. आता सर्व बाजूंनी युक्रेनच्या सर्व शहरांवरती हल्ला करणार असल्याचं रशियानं म्हटलेलं आहे. खार्किव शहरातील गॅस पाईपलाईनचं रशियाच्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालंय, तर कीव जवळच्या अणुप्रकल्पाचं सुद्धा हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालंय. या हल्ल्याचा फटका किरणोत्सर्गी कचरा साईटला सुद्धा बसलेला आहे. परंतु आतापर्यंत गळतीचे कोणतेही पुरावे नाहीत. रशियन सैन्यानं कीव शहराला घेराव घातलाय आणि शहरापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती रशियन सैन्य पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रशियाच्या हल्ल्यात ग्रीसचे 4 नागरिक ठार झालेत. युक्रेनमधील शहर मारियुपोल जवळ झालेल्या हल्ल्यामध्ये या नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या ग्रीसनं रशियाच्या दूतावासाजवळ निषेध नोंदवला. तर रशियानं लिथुआनिया, लात्विया, एस्टोनिया आणि स्लोवेनिया या देशांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, आतापर्यंतचे काय अपडेट्स आहेत? कारण युद्धाचा 3रा दिवस आणि त्याच सोबत युक्रेननं देखील शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिलाय. काय सांगता येईल? बरोबर आहे. युक्रेनने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटलंय की जगाने आम्हाला जर मदत करायची असेल तर त्यांनी आम्हाला आता शस्त्रास्त्र पुरवावे. त्याचमुळे जर्मनी असो, फ्रान्स असो यासारख्या देशांनी आता युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवण्यासंदर्भामध्ये एक प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जर्मनीचं तर टँक आणि सोबत मिसाईल देण्याचंही त्यांनी घोषित केलेलं आहे. याशिवाय ज्या पद्धतीने नुकतंच आता जो बायडन जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्पष्ट केले की जर जगाला तिसरं महायुद्ध नको असेल तर जास्तीत जास्त निर्बंध हे युक्रेनवर लादावे अशा प्रकारचं आवाहन केलं आहे. जर निर्बंध लादायचे नसेल तर तिसऱ्या महायुद्धासाठी तयार राहावं असं देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलेलं आहे. पण दरम्यानच्या काळात जर बघितलं आपण युक्रेनची परिस्थिती जर बघितली, या घडीला युक्रेनची परिस्थिती अतिशय ज्वालाग्राही झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कीवमधून बाहेर पडण्याची जी ऑफर होती अमेरिकेची ती नाकारली आहे. त्यांनी म्हटलंय की आवश्यक दारुगोळा द्यावा, मी पळून जाण्याची वाहन नकोच, मला आपल्या देशाला रशियाच्या आक्रमणापासून वाचवायचं आहे आणि मला त्यांच्या विरोधात लढायचं आहे असा मी संकल्प केला आहे. त्यामुळे मला शस्त्रास्त्र द्यावं. सोबतच जर बघितलं तर एक महत्त्वाचं म्हणजे तिथे जे युक्रेनची अणुनियामक राज्य निरीक्षण मंडळाने म्हटलेलं आहे, कारण युक्रेनमध्ये अनेक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. त्यामध्ये कीवचा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्यामध्ये जे बंद आहे सध्या, तिथे रेडिएशन सुरू असलेले तिथे जो वेस्ट आहे त्या वेस्ट संदर्भात तिथे जे आवरण लावलेले आहे त्यावरती देखील बॉम्ब हल्ला झालेला आहे. त्यामुळे ते आवरण बाहेर पडलेले आहे. त्यामुळे किरणोत्सारी होण्याचा धोका तिथे सांगितलेला आहे. सोबतच रशियाने आपले आता पूर्ण जे त्यांनी आवाहन केलं होतं की युक्रेनने आत्मसमर्पण करावं, पण ते तयार नाही आहे. त्यामुळे समर्पण करण्यासाठी तयार नसल्यामुळे आता जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे या घडीला आता रशिया अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आता रशियाने निर्णय घेतलेला आहे की हे सर्व जे त्यांच्या विरुद्धाचे शस्त्रास्त्र आहे ते आता आम्ही निश्चितपणे युक्रेनच्या विरोधात वापरू आणि एक प्रकारे कीव असो, खार्किव असो किंवा इतरही शहर असो, ज्या शहरांना आता वेढण्याचं काम रशियाच्या सैनिकांनी केलं आहे. युक्रेनने दावा केला आहे की रशियाने जवळपास 1 लाखापेक्षा जास्त सैनिक हे युक्रेनच्या धर्तीवरती उतरवलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जगाने मदत करावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर एकीकडे केंद्र सरकारने गंगा ऑपरेशन राबवणं सुरू केलेलं आहे. गंगा ऑपरेशनच्या अंतर्गत साधारणतः 2 विमानं भारतात पोहोचलेली आहे. पहिलं विमान मुंबईला आलं होतं, ज्यामध्ये
अनेक भारतीय आणि विद्यार्थी होते. त्यानंतर दुसरं विमान जे आहे पहाटे 2:45 दिल्लीत आलं. 250 लोकांना घेऊन आलं. त्यामध्ये जवळपास 30 हे जे महाराष्ट्राचे विद्यार्थी होते, नागरिक होते. त्यापैकी साधारणतः 3 विद्यार्थी हे महाराष्ट्रात परतले आहे. त्याचवेळी त्यांचं विमान असल्यामुळे आणि त्यापैकी काही 27 विमान आहे. 27 विद्यार्थी सध्या मी माझ्या मागे जे महाराष्ट्र सदन दिसतंय या महाराष्ट्र सदनामध्ये सगळे विद्यार्थी आहेत. सगळ्यांची व्यवस्था केली जात आहे इथे. यांच्या नाश्त्याची, जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जर बघितलं आपण तर त्यांच्या संदर्भातली माहिती देखील एकत्र केली जात आहे आणि त्यांना कुठल्या गंतव्यस्थळी जायचं आहे, त्यांचं जे गाव आहे त्या गावाला जाण्याकरता एक यादी तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि ती यादी घेऊन ते विद्यार्थी सध्या सकाळी पहाटे लवकर आल्यामुळे ते विद्यार्थी आराम करताय. आणि त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना मी प्रयत्न करतोय की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. पण ते म्हणाले की आम्ही जेव्हा बाहेर येतो आम्ही तुमच्याशी संवाद साधू. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनातली थोडी भीती कमी झालेली आहे. कारण की जर बघितलं ते भारताच्या मायभूमीत परतलेले आहे. स्टुडिओ प्रशांत, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. सध्या महाराष्ट्र सदनामध्ये युक्रेनवरनं आलेले हे विद्यार्थी आहेत सध्या आणि त्यांना त्यांच्या इच्छेस्थळी पोहोचवलं जाणार आहे. आणि त्याचसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची काय भूमिका, रशियाची काय आणि अमेरिकेची काय या संदर्भातले आपण हे अपडेट्स घेतले. आणि आता राज्यातल्या बातम्या. खासदार छत्रपती संभाजीराजे मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेत. त्यांच्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संभाजीराजेंचं हे उपोषण सुरू आहे. इथे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं दाखल झालेत. राज्यातील विविध संघटनांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिलाय. दरम्यान मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार संभाजीराजेंनी केलाय. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्यात. सुस्मिता, आझाद मैदानामध्ये किती समर्थक आहेत पाठिंबा देणारे संभाजीराजेंना आणि उपोषणाचा त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे, काय सविस्तर माहिती? खरं तर मराठा समाजांच्या मागण्यांसाठी विविध घटक समाजातील एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी युवराज संभाजीराजे यांना समर्थन दाखवलेलं आहे. आज सकाळपासूनच अनेक लोकांनी इथे यायला सुरुवात केलेली आहे आणि अशीच काही कार्यकर्ते मराठा बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर ह्या सगळ्यांनाच आपला रोष जो आहे घोषणांमधनं वारंवार दिलेला आहे. तुम्ही आज अशा वेगळ्या वेशभूषेमध्ये का आले आहात, काय सांगाल? नाही, मी कालपासूनच आहे. ह्या वेशभूषेचं एक महत्त्व आहे. मराठवाड्यामध्ये एक फार समृद्ध परंपरा आहे. गावोगाव वाल्मिकी रामायणाचं ग्रंथ वाचनाला घेतला जातो गावच्या प्रत्येक मंदिरामध्ये. आणि त्या ग्रंथामध्ये ज्या दर दिवशी काही अध्याय वाचले जातात आणि जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येमधनं वनवासाला निघतात 14 वर्षाच्या, तेव्हा ते जे अध्याय निघालेले असतात त्यावेळेस गावातली काही तरुण मंडळी आपल्या असले वस्त्र परिधान करून गावातून बाहेर पडतात आणि 14 दिवस ते वनवासाचं प्रतिकात्मक वनवास भोगतात. आमच्या देवाला वनवास भोगावा लागला, मग आम्ही पण थोडासा त्याचा अनुभव करू आणि लोक त्यांचा सांभाळ करतात. तशा पद्धतीनं आज आम्ही जे घातलोय, आता मराठ्यांचा वनवास हा जवळपास 2 तपाच्या पुढे झालेला आहे. 1993ला 1990ला मंडल आयोगानं आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर मराठा समाज तेवढा बाहेर पडला. म्हणून तेव्हाचपासून मराठा समाजाचा झगडा हा चालू आहे. म्हणजे वनवास चालू आहे आणि तो वनवास मिटावा ह्याच्यासाठी हे वस्त्र परिवार. नक्कीच. खरं तर आज आपण बघतो की आज दुसरा दिवस आहे. काय सांगाल, महत्वाच्या मागण्या आपण सरकार दरबारी मांडल्या? हे निश्चित सरकारला जाग येत नसेल तर आजपासून वेगळी रणनीती ठरवल्या जाईल. सरकार का शांत आहे, म्हणजे संभाजीराजे उपोषणाला बसायच्या पहिल्या दिवशी सरकारने गवगवा केला की आम्ही ज्या काही संभाजीराजांनी आमच्या समोर समाजाने ज्या काही मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्या आम्ही सोडवलेल्या आहेत. त्या मागण्यांचा आम्ही बैठक घेऊन आम्ही त्याच्यातून मार्ग काढलेला आहे. मग कालपासून युवराज छत्रपती संभाजीराज दुसरा दिवस उगवला, तसा तिसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. पण इथं बसल्यापासून दुसरा दिवस असताना त्या मागण्यांच्या संदर्भात अशोक चव्हाण झोपलेत का? अहो, या अशोक चव्हाणांना कुंभकर्णाची झोप लागलेली आहे. जे अशोक चव्हाण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात केस चालू झाली त्यावेळेस सुद्धा अशोक चव्हाणांना जागा करण्याचं काम आम्ही लोकांनी केलं होतं. ते अशोक चव्हाण आजही जागे होत नसेल तर निश्चितपणे अशोक चव्हाणांना बांगड्यांचा आहेर पाठवावं लागेल. कारण अशोक चव्हाणांची झोप होत नसेल, समाजाच्या मागण्यांप्रती जर ते गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसेल तर अशोक चव्हाण तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. तुम्हाला वाटत असेल की काँग्रेसची परंपरा आहे
रेटून न्यायचं, पण हे मराठे आहे तुम्हाला खेटून जातील एवढं लक्षात ठेवा. कारण मराठ्यांशी वैर घेताना अशोक चव्हाण मतदारसंघात सुद्धा विचार करा. आणि मराठ्यांना सुद्धा सांगतो, जे तुमच्या कामाला येतील तुम्हीच त्यांच्या कामाला जा. असे मराठ्यांचे शंड नेते आपण घरी बसवले पाहिजे. यांच्या घरावर उद्यापासून मोर्चे नाही गेले तर अशोक चव्हाणांना आम्ही मराठे नाव नाही सांगणार. खरं तर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनीच. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. विविध मागण्या तुम्ही सरकार दरबारी यापूर्वी सुद्धा मांडलेल्या आहेत. साधारण किती लोक येणं अपेक्षित आहे आज? मुळात आज लोक येणं हे म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. परवा रात्रीपासूनच आम्ही सर्वजण युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसलेलो आहोत. हजारो समाज बांधव या मुंबईमध्ये आहेत, परंतु या मंडपामध्ये सगळ्यांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था होणार नाही म्हणून रात्री काही लोक बाहेर गेलेले आहेत. आता पुन्हा या ठिकाणी हजारोच्या संख्येने सर्व समाज बांधव या ठिकाणी राहणार आहेत. परंतु त्याही पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये गावागावांमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजेंनी हे जे अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा मिळतोय. आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करू इच्छितो की ज्या युवराज छत्रपती संभाजीराजेंनी ज्या मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहे त्या फार काही अवास्तव मागण्या नाही आहेत. त्यांना मान्य आहे, आम्हालाही मान्य आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण हा विषय अडकलेला आहे रिव्ह्यू पिटिशनमुळे. परंतु या ज्या 5 मागण्या आहेत या 5 मागण्यांपैकी एकही मागणी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली नाही. त्यामुळे सरकारनेही आडमुठेपणा न करता 2 पावलं पुढे यायचंय आणि छत्रपती संभाजीराजेंबरोबर चर्चा केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही या मागण्या तुमच्या पूर्ण करत आहोत. आणि तसं आश्वासन न देता लेखी पत्र, ठोस पत्र आणि कारवाईचं पत्र युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या हाती सोपवलं पाहिजे अशी मराठा समाजाची आज भावना आहे. खरं तर ज्या भावना आहेत त्या वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून आपण मांडलेल्या आहेत. राजकीय पक्षांचे नेते मराठा समाजाच्या सोबत आहेत का? त्यांच्याकडनं कशी प्रतिक्रिया मिळते? मुळात म्हणजे एकाही आमदार, खासदार, मंत्र्याला मराठा समाजाच्या एकाही मागणीशी देणं घेणं नाही. त्या सगळ्यांचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो. तुम्ही राजकारभार करताना काय सांगता? आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने राजकारभार करतोय. आणि आज त्या शिवशाहूंचा वारसदार या आझाद मैदानामध्ये राजवैभव सोडून इथं झोपलाय कार्यकर्त्यांसोबत. आणि तुम्ही साधी दखल घेतली नाही 24 तासात. डॉक्टर सुद्धा रात्री उशिरा पाठवले. अरे धिक्कार तुमचा. तुम्हाला तुमची लायकी नाही आहे शिवशाहींचा विचारांचा वारसदार म्हणायची. तीव्र शब्दात धिक्कार करतो. राजे सर्व कार्यकर्त्यांसोबत कालपासून आमरण उपोषण, अन्नत्याग करून बसलेत. आणि एकही राजकीय नेता कुठल्याच पक्षाचा, ते विरोधी पक्षनेते 2 सोडले, काल तोंड दाखवायला आले आम्हाला नावायला, पण दुसऱ्या लोकांना भेटून गेले. दुर्दैव आहे त्यांचा. मी ह्या असल्या राजकीय नेत्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. छत्रपतींच्या मावळ्यांनो, काल 19 फेब्रुवारीला ज्या ताकदीने तुम्ही जयंतीसाठी उतरलात त्यांचा वारसदार आझाद मैदानामध्ये वाट बघतोय. आपली सर्वसामान्यांच्या मागण्यासाठी लढतोय. माझं आव्हान आहे, तुम्ही आझाद मैदानच्या दिशेने मुंबईला निघा. धन्यवाद. तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आपल्या भावना आहेत त्या मराठा बांधवांनी आणि एकूणच राजेंच्या समर्थनार्थ आलेल्या अनेकांनी व्यक्त केलेला आहे. श्वेता. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे संभाजीराजेंचा आणि अजून सरकार दरबारी. ब्रेकनंतर स्वागत. मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी अजूनही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे आणि या कारवाईचा 3रा दिवस आहे. आमदार यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत ही चौकशी सुरू असून जाधव यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसतंय. शुक्रवारपासून ही कारवाई सुरू आहे. अजूनही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे यशवंत जाधव यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची. या चौकशीचा आजचा 3रा दिवस आहे आणि सलग 3ऱ्या दिवशी आयटी कडून ही चौकशी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरू आहे. उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. शुक्रवारपासून ही चौकशी सुरू झाली आहे. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. राजकीय वर्चस्वाचा लढा